ते लग्नाचा नजराणा नाही थांबा जरा, नजराणा वगैरे होत राहील, आधी लग्नाचं निश्चित होऊ दे. पोरी तू आज जा. वहिनी साहेब, आमचं काही चुकलं का? हे आम्हाला कल्पना आहे, गोष्टी खूप पुढे गेल्यात, पण काही गोष्टी क्लिअर झाल्याशिवाय लग्न होऊ शकत नाही. तुमच्या आणि रणजितरावांच्या वडिलांच्या हितसंबंधामुळे ही सोयरीक जुळते. त्यांच्या शब्दाचा मान मोठा, म्हणून पत्रिका न बघता स्वरांगी आणि रणजितच्या लग्नाला होकार दिला आम्ही. आता लग्नाचा मुहूर्त काढायचा. पत्रिका बघणं मस्ट आहे. आई साहेब, अहो आता पत्रिका बघायच्या म्हणजे? पत्रिका जुळणं मस्ट आहे दादासाहेब. अहो पण चालेल की, म्हणजे काही हरकत नाही. नाही, पत्रिका बघूनच मुहूर्त काढला पाहिजे. माझा फुल सपोर्ट आहे याला. ते आमच्या खांद्याने ज्योतिषी आहे, त्यांना दाखवू ना दोघांची मी पत्रिका. पत्रिका बेबी बघेल काय ना? बेबी मावशींना चांगलं ज्ञान आहे पत्रिकेचं, त्याच काढतील मुहूर्त. असं का? चालते की मग. आपल्याकडे अप टू डेट पत्रिका तयार आहे. काय मालकीन बाई, रेडी आहे ना? बेबी मावशीकडे पत्रिका पोहोचेल अशी व्यवस्था करा. करतो की. पण आज आले नाहीत ते? देवळात गेले, पोचतील. बर 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 बर, मंदिरात गेलेत का? चालतंय की. ते पत्रिका कल्याणी, हे कल्याणी, पत्रिका कुठे आहे? कल्याणी, मायला इथं बसलीस होय? पत्रिका कुठे आहेत? आणि तोंड पाडायला काय आलं? चालत्या गाडीला खिळ ठोकल्यावानी झालं इथं. अहो पोटात नुसता डबरा पडलाय माझ्या. मी तुम्हाला तवाच विचारलं होतं पत्रिका दाखवली का, तर तुम्ही म्हणले त्यांना पत्रिका दाखवली, आणि आज मला कळतंय की पत्रिका दाखवलीच नाही. अहो जीवाला घोर लागल असं काय म्हणून वागताय तुम्ही? आपल्या सोरीला तर मंगळ आहे, आणि त्यांना जर कळलं की आपण त्यांना फसवलंय तर कसं होईल स्वरीचं लगीन? त्याला काय होत? आमच्या परमपूज्य सासऱ्यांनी तेच केलं ना. त्यांच्या पोरीला मंगळ आहे आम्हाला कुठं सांगितलं? तुला मंगळ आहे ना, तुलाही मंगळच आहे. मला मला कुठं मंगळ आहे? नाहीतर काय, हे आमच्या खानदानाला लागले नष्टर कुणामुळे आली? एका मागोमाग एका 3 पोरी झाल्या. कुणामुळे झाल्या? एक पोरग नाही देता आलं तुला. पोरी काय माझ्या एकटीमुळेच झालं? कल्याणे, आवाज खाली. आमच्या खानदानात बायका पायरी सोडून वागत नाही आणि मर्यादा सोडून बोलत नाही. येते का ध्यानात? पत्रिका काढायला सांगितली ना, तेवढंच करायचं. काढा पत्रिका. अरे पंजाबराव बांधलाच्या पोरीचं लग्न आहे. ऑनर म्हणजे ऑनरच. पण कसं होईल?
आपल्या स्वरीला तर मंगळ आहे. काय स्वराला मंगळ आहे? मग कोण म्हणलं? हा? कोण म्हणलं? बघू. अरे हे रॉंग पत्रिका आहे. हे. हे बघा, राईट पत्रिका आहे. आणि ह्याच्यात मंगळ नाही हो, मंगळ नाही, मंगल कार्य लिहिलेलं आहे. मंगळ आहे. अहो, दोन्ही पण पत्रिका स्वरांगीच्याच आहेत. मामासाहेब काय भानगड आहे? बरं काय हेमंतराव, अहो आम्ही खानदानी माणसं, लय पुढचा विचार करतो. आमच्या सोरीचं लग्न ठरलं ना, तेव्हाच आम्हाला कळलं होतं की हा मंगळाचा घाट आम्हाला ओलांडावा लागणार. आम्ही शहाणे ना, आम्ही तेव्हाच रणजितरावांची पत्रिका मागून घेतली आणि त्यालाच साजेशी स्वरीची पत्रिका तयार केली आणि जुळवली ना पत्रिका. हा, 34 गुण जुळलेत, 34. अहो पण ही गंडीवनं फशिवणं झालं. बघू नका पोरीचं सुख, कोळसा उगळायला लागली पोरीच्या सुखात. मोडाचं का लग्न तेच? चल मोडून टाकू. नाही 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 ना, आता जे काय ऐकलं ते कुठं बाहेर पडलं तर माझ्याशी गाठ ध्यानात ठेव. अहो काय हेमंतराव, हा? अहो काय चाललंय? काय मंगळ मंगळ? हा, अहो इथं माणसाने मंगळावर पाय ठेवायला चाललाय. हा, तिथं घर घ्यायचा विचार करतोय आणि ह्यांच्या पोटात डबरे उठतायत मंगळाच्या नावाने. ए दाले पाटील, मला वाटलं नाही परवड असतील, पण हे मामासाहेब अहो एवढंच मॅनेज करता येत होतं तर मग 36चे 36 गुण जुळवून घ्यायची की मग. हा, कसं आहे हेमंतराव, हा? अहो दागिन्याला दाग हिसाबाने द्यावा लागतो. नाही बाय, आता दागिन्यात थोडं तरी सोनं पाहिजेच की. आता सगळाच दाग दिल्यावर त्याला कोणी दागिना म्हणेल वय? तसंच आहे, खोट्यामध्ये थोडं खरं मिक्स करावंच लागतंय. नाही तर खोटं उघडं पडेल नाही का? स्वरीची पत्रिका संजीला सांग, त्या बेबी मावशीला नेऊन दे. हा, त्या बेबी मावशीला सांग 5-6 पत्रिका जुळवत. काडीबेटी कुठे आहे? कागलवरून 11, मिरजेवरनं 9 आणि जतवरून 6 पाहुणे मंडळी निघालेली आहेत. गगनबावड्यावरून इंगळे सरकारांचा सांगावा आला होता की ते आत्ता एवढ्यात काही येऊ शकत नाहीत म्हणून. रावजी घोरपडे सहकुटुंब निघालेले ते आत्ता पोचतीलच. या अधिवेशनामुळे बऱ्याच जणांच्या अडचणी झाल्यात, पण तरी बऱ्यापैकी पाहुणे मंडळी येतील. शेवटी ढाले पाटलांच्या घरातलं कार्य आहे ना, त्यांना यावंच लागेल. ताईसाहेब, मगाचपासून तुमचं लक्ष नाहीये. काही समस्या आहे का? मला सांगा. नाना, आपण निघताना ते घरटं पडलो, तो प्रसंग आमच्या डोक्यातून जाता जात नाही. आणि त्यानंतर राजश्री जे म्हणाल्या ते खरं ठरलं तर? ताईसाहेब, अहो या असल्या कुशंकांना डोक्यात अजिबात थारा देऊ नका. हे बघा, ते घरटं पडलं, पण त्यावेळेला रणजित दादा किती छान बोलले. ते बोलले ना, तेच खरं होईल. नवे नवे तेच खरं होणार आहे. आणि असंही आपण त्या मुलीची पत्रिका मागवलेली आहेच ना. बेबी मावशी बघतील पत्रिका आणि सांगतील सगळं. हे बघा, सगळं चांगलं होईल याच्यावर विश्वास ठेवा. हा, ते पत्रिका बघून शंका निरसन करणं मस्त आहे. बेबी मावशीला फुरसत कुठे? देवदर्शनाला गेल्या होत्या, आता कसली तरी पूजा करतायत म्हणे.
जिंकून जिंकून जिंकणार कोण? अरे म्हणा ना, बेबी मावशी शिवाय कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? बेबी मावशी शिवाय कोण? हा, अरे करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. चला, काय बघत बसले? पत्ते टाका, द्या पैसे. आज नगद कल उधार. चल वाट रे, चल. येऊ का? नको. अहो मी संजीवनी. अगरबत्त्या ओवाळू? नाही, तसं नाही. मी संजीवनी पंजाबराव बांदल. सोरा दीदी आहे की नाही, तिची धाकटी बहीण. बेबी मावशी कुठे आहेत? मला त्यांना भेटायचंय. ऐकलं का? ती बेबी मावशीला भेटायला आली. तेव्हा तुम्ही कडे न सुटा मग. कुठे आहेत बेबी मावशी? कुठं आत आहेत का? मीच. बोल, काय काम होतं? ते आमच्या आईने पत्रिका द्यायला पाठवलं होतं. हे घ्या. स्वरांगीची ना? टेबलावर ठेव आणि त्याच्यावर काहीतरी वजन ठेव, नाही तर उडायचं वाऱ्याने. हा. ए, पत्ते खेळतेस? खेळतेस? तुझ्या डोळ्यात चमक दिसतीये. एक डाव होऊनच जाऊ देत. मोहित। हाँ श्वरा बोलो, क्या हुआ? अब नहीं होता यार मुझसे ये सब। अब कितना इंतजार करूं मैं तुम्हारा? तुम्हें कुछ पता है? लड़के वाले बारात भी लेकर आ गए। हाँ पता है मुझे, मैं जस्ट होटल पहुंचा हूँ, अब तक मैं वहीं पे था। इनफैक्ट वो बारात मेरे सामने ही आई है और बहुत खड़ूस टाइप का लगा मुझे वो लड़का। वो नहीं होते अमीर बाप की बिगड़ी हुई औलाद, और ऐसे लोग ना सिर्फ बॉडी बनाने पे ध्यान देते हैं, दिमाग पे नहीं। अब मैंने सुना वो लड़का पुलिस में। हाँ है पुलिस में। तो अब तुम्हें डर लग रहा है क्या? श्वरा अगर मैं डरता तो यहाँ तुम्हारे गाँव तक आता। और काहे का पुलिस वाला? मुझे लगता है कि उसने पुलिस की वर्दी अपने बाप के पैसों से खरीदी होगी। फालतू का रोब झाड़ रहा था मेरे सामने। पर तुम देखना, अब ये दिल वाले दुल्हनियां लेकर ही जाएंगे। श्वरा एक आइडिया है, तुम कुछ भी कर रात को गणपति मंदिर के पीछे आ सकती हो, प्लीज। पता नहीं, मैं कोशिश करती हूँ। ग्रेट, ठीक है, तो मैं तुम्हें रात को मिलता हूँ गणपति मंदिर के पीछे, ठीक है? और श्वरा, आई लव यू एंड टेक केयर। यू टू। कितीनी लावायचे? आओ नाही, मी पैसे लावून नाही खेळत। आणि बेबी मावशी पैशाशिवाय नाही खेळत। ए, डाव टाकलाय ना, मग आता संपेपर्यंत उठायचं नाही।
पाप लागतं. कितीने खेळायचं? काय धंदा पाणी करतेस का शिकतेस? शिकते सध्या. मग 5 रुपये. 5 रुपये? भाजीतनं कट मारत असशीलच ना तुझा. झाली माझी रमी. आणा 10 रुपये आता. नापास. पहिल्याच परीक्षेत तू नापास झालीस बघ. कसं आहे, मी मुलाची मावशी आहे आणि तू माझेच पत्ते पिसून मलाच हरवायची हिम्मत करतेस. आओ, माझा सिक्वेन्स चुकलाय बहुतेक. एकदा बघते हा परत. ए, मला दिसतीये ना रम्मी झालेली. आओ, ते कधी कधी येतात ना चांगली पानं, नाही का? म्हणजे नेमकी आता 2-3 रटायला सिक्वेन्स आला म्हणून झालं ते. हवं तर तुम्ही पैसे देऊ नका बघा, तुमच्याकडेच ठेवा पैसे. लय रागू आणि बोलायचं काम नाही बर का. धर तुझे पैसे. मी कोणाची उधारी ठेवत नाही आणि पैशाचा माज माझ्या समोर करायचाच नाही. नाही अहो, माज नाही. बघू कुठलं पान दाबलंय. बदाम राणी, माझ्या सिक्वेन्सचं पान ढापलोय. बदाम राणी, बांधलांच्या पोरीनं काही रीतभातच नाहीये. बहिणीची पत्रिका दाखवायला आली आणि माझ्या समोरच पत्ते खेळत बसली आणि मला हरवायची हिम्मत करतेस. नाही हो, नाही. सॉरी सॉरी सॉरी. चूक झाली माझी. माफी करा मला. माफी करा मला. हात दाखवतेस? नाही. हात दाखवतेस? हात दाखव. तुम्हाला हात पण बघता येतोय होय? बेबी मावशीला सगळंच बघता येतं. असं? मग मला की नाही माझा बिझनेस चालू करायचा आहे. सांगा की काही योग आहे का? बिझनेसचं सोड. मोठा योग आहे तुझ्या हातात. कोणता? 7 दिवसात तुझं लग्न होणार आहे. 7 दिवसात सप्तपदी. मी सोरा दीदीची पत्रिका ठेवली आहे. मी येते. ए, हात दाखवल्याचे पैसे कोण देणार? हाय, फुकट काहीच करत नसते बेबी मावशी. अहो, पण मी पत्रिका द्यायला आलते. आता मला काय माहिती तर पत्त्यांचा डाव रंगणार आहे.
जिंकलीस ना पैसे. धर सुट्टे पैसे परत तुला. उपकार नकोत मला कोणाचे. आली का पत्रिका? हा दिली. येते. कसली देवाणघेवाण चालली होती? अगं कुठे काय, तिचा हात बघितला ना मी, त्याचे पैसे मागितले मी. पत्रिका बघत होती हे माहितीये? हे हस्तरेषाचं कधीपासून काढलं? मला कुठे हात बघता येतोय. बेबी मावशीला रमीत हरवलं ना तिने, म्हणून मग त्याचे पैसे वसूल करायला नकोत का? लावली जरा शेंडी. काय बेबी, पत्ते चालू अखंड? मज्जा के. झाली मजा. आता पत्रिका बघायची. ही रणजितची पत्रिका आहे. सगळं ज्ञानपणाला लावून पत्रिका बघायची. हलगर्जीपणा नकोय. दोघांच्याही पत्रिका जुळतात की नाही बघणं आता मस्त आहे. हो, ते तू नको सांगायला मला. तू रणजितला जन्म दिला असला ना तरी वाढवलंय मी. हा माहितीये मला, म्हणूनच जबाबदारीचं काम दिलंय ना. आमच्या मनात कसली भीती आहे तुला कल्पना नाही आहे बेबी. लवकर बघा जरा.